Good morning, my dear students. I am Musari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, students, today we are going to discuss our next topic, that is drugs acting on nervous system. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण जी ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी आहे, ॲस्ट्रिंजंट कॅटेगरी, त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याच्या अंतर्गत येणारे जे ड्रग आहेत, ब्लॅक कॅटेच्यू आणि पेल कॅटेच्यू किंवा गॅम्बियर कॅटेच्यू, हे दोन ड्रग स्टडी केलेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत, नवीन टॉपिक कुठला आहे तर असे ड्रग की जे नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट होतात, ड्रग ॲक्टिंग ऑन नर्वस सिस्टीम. त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, नर्वस सिस्टीम ऑफ ह्युमन बिंग्स इज ॲनाटॉमिकली डिव्हायडेड इंटू टू ब्रॉड डिव्हिजन. नर्वस सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम, परंतु ही जी नर्वस सिस्टीम आहे ह्युमन बिंगची, ती ॲनाटॉमिकली, ॲनाटॉमी मीन्स स्ट्रक्चरल स्टडी. ॲनाटॉमी मीन्स म्हणजे काय, HBमध्ये ॲनाटॉमीची डेफिनेशन पाहिली असेल. ॲनाटॉमी इज डिफाईन ॲज द स्ट्रक्चरल स्टडी ऑफ होल बॉडी पार्ट्स अँड देअर, म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टडी असतो. आणि फिजिओलॉजिकल स्टडी म्हणजे कसा, त्याचा फंक्शनल स्टडी केला जातो. मग नर्वस सिस्टीम ऑफ ह्युमन बिंग्स इज ॲनाटॉमिकली डिव्हायडेड इंटू टू ब्रॉड डिव्हिजन. जी नर्वस सिस्टीम आहे ह्युमन बिंगची, ती ॲनाटॉमिकली कशी डिव्हायडेड केलेली आहे, दोन ब्रॉड कॅटेगरीजमध्ये किंवा दोन डिव्हिजनमध्ये त्या ठिकाणी डिव्हायडेशन झालेलं आहे त्याचं. मग त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे नर्वस सिस्टीम, एक म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. जी मेन सिस्टीम आहे कुठली, नर्वस सिस्टीम इज क्लासिफाईड इंटू टू ब्रॉड डिव्हिजन. फर्स्ट इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेकंड इज अ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हे त्याचे दोन टाईप, कुठले, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये ए आणि बी, ॲफरंट नर्व्स आणि इफेरंट नर्व्स. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये त्याच्यामध्ये दोन सब टाईपले किंवा ए काय आहे, ॲफरंट नर्व्स आणि इफेरंट नर्व्स. समजलंय. त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण, नर्वस सिस्टीम इज ह्युमन बिंग, नर्वस सिस्टीम ऑफ ह्युमन बिंग इज ॲनाटॉमिकली divided into two broad division. First is the central nervous system, second is a peripheral nervous system. Peripheral nervous system again subdivided into two types, afferent nerves and efferent nerves. Then next one, efferent nerves. Efferent nerves फर्स्ट आणि सेकंड, त्याच्यामध्ये ऑटोनॉमिक, त्यालाच इनव्हॉलंटरी म्हणलं जातं, आणि सोमॅटिक व्हॉलंटरी. efferent nerves फर्स्ट ऑटोमॅटिक, त्याच्यामध्ये इनव्हॉलंटरी, आणि सेकंड सोमॅटिक व्हॉलंटरी. देन ऑटोनॉमिक सिस्टीम अगेन सब डिव्हायडेड इंटू टू टाईप्स. ऑटोनॉमिक जी नर्वस सिस्टीम आहे इफेरंट नर्वची, ती अगेन सब डिव्हायडेड केलेली आहे दोन टाईप्समध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे सिम्पॅथॅटिक आणि सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथॅटिक. फर्स्ट वन काय आहे, सिम्पॅथॅटिक, आणि सेकंड वन आहे पॅरासिम्पॅथॅटिक. काय काय आहे, इफेरंट नर्व, इट इज अगेन सब डिवायडेड इंटू टू टाईप्स, ऑटोनॉमिक इट्स ऑल्सो इनव्हॉलंटरी अँड सोमॅटिक व्हॉलंटरी. देन autonomic system again subdivided into two types. First one is a sympathetic and second one is a parasympathetic. Autonomic परत सबडिवायडेड केलेले आहे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय केलं जातं. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, इन दिस सिस्टीम इज mainly associated with conservation and restoration of energy, and this is exhibited as increase in gastrointestinal motility and secretion, slowing the heart rate and lowering blood pressure. Parasympathetic nervous system मध्ये काय होतं, mainly this system mainly associated with the conservation and restoration of energy.
मेनली कशासाठी असोसिएट केलेली आहे किंवा असोसिएटेड आहे तर कन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन ऑफ एनर्जी. त्याचबरोबर इन दिस सिस्टीम एक्झिबिटेड इन्क्रीज द गॅस्ट्रो इंटेस्टिनल मोटिलिटी. ह्या सिस्टीममध्ये काय होतं, गॅस्ट्रो इंटेस्टिनल मोटिलिटी काय होते, इन्क्रीज होते आणि सिक्रिशन अँड स्लोईंग द हार्ट रेट अँड लोअरिंग ब्लड प्रेशर. त्याचबरोबर काय होतं आणखी हार्ट रेट स्लो होतो आणि ब्लड प्रेशर लोअर होतो. देन द सिम्पॅथॅटिक सिस्टीम is mainly associated with the arousal effects and hence they are opposite to those of parasympathetic. आणि आता पहिलं जे पाहिलं होतं आपण पॅरासिम्पॅथॅटिकचं पाहिलं होतं आणि सेकंड जे पाहत होतं आपण, सेकंड जो पॉईंट आहे तो सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा आहे. मग सिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं, इट इज मेनली असोसिएटेड विथ द ॲरोयुज्युअल इफेक्ट. आता ही पहिली पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम जी होती ती कशाबरोबर असोसिएट होती तर कन्झर्वेशन अँड रिस्टोरेशन ऑफ एनर्जी अँड दिस इज एक्झिबिटेड ॲज इन्क्रीज द गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोटिलिटी अँड सिक्रिशन, देन स्लोईंग द हार्ट रेट अँड लोअरिंग ब्लड प्रेशर. बट सिम्पॅथॅटिक सिस्टीम इज मेनली associated with the arousal effects and hence they are opposite to those of parasympathetic. आणि ती कशी आहे, अपोजिट आहे कशाच्या, पॅरासिम्पॅथॅटिकच्या. देन these effects are exhibited as increase in heart rate. पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होत होतं, डिक्रीज हार्ट रेट स्लो होत होता आणि इकडं काय होतं सिम्पॅथॅटिकमध्ये द इफेक्ट्स ऑफ एक्झिबिटेड ॲज इन्क्रीज इन हार्ट रेट, देन इलेवेशन ऑफ ब्लड शुगर लेवल इलेवेट होतं आहे अँड इन्क्रीज द व्हॅस्क्युलर इफेक्ट्स. आणि त्याचबरोबर काय होतं आहे, व्हॅस्क्युलर इफेक्ट काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. त्याच्यामध्ये काय होतं आहे, व्हॅस्क्युलर इफेक्ट इन्क्रीज होतो आहे. देन नेक्स्ट वन आहे ॲसिटाइलकोलिन इज द केमिकल ट्रान्समिटर विच इज रिलीज ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम. ॲसिटाइलकोलिन काय आहे, केमिकल ट्रान्समिटर आहे विच इज रिलीज, कशामुळे रिलीज होतं, ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममुळे. देन इट इज ऑल्सो द ट्रान्समिटर ॲट द गँग्लिया इन द सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम. आणि आणखी काय ट्रान्समिट करण्याचं काम करतं ते, किंवा ट्रान्समिटर आहे ॲट द गँग्लियामध्ये इन सिम्पॅथॅटिक सिस्टीममध्ये आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीममध्ये ॲट न्यूरो ट्रान्समिटर जंक्शन ऑफ द स्केलेटल मसल. देन preganglionic sympathetic nerve ending and some neurons within the central nervous system. In other hand, the chemical transmitter released at a postganglionic sympathetic nerves in noradrenaline. आणि म्हणजे दुसऱ्या उद्देशाने आणखी जर सांगायचं ठरलं किंवा इन ऑदर हँडली आपण काय म्हणू शकतो, जे केमिकल ट्रान्समिटर रिलीज होते ॲट द पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथॅटिक नर्व्स इज noradrenaline. Then hence stimulant activity of parasympathetic nervous system is occur by acetylcholine. आणि त्याच्यामुळे काय होतं, जी स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण होते कशामध्ये, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये, कशामुळे, ॲसिटाइलकोलिनमुळे, अँड इज कॉल्ड ॲज कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. आणि ही जी स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी तयार होते किंवा स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी जनरेट होते कशामध्ये, पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये, कशामुळे होते तर ॲसिटाइलकोलिनमुळे. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ॲसिटाइलकोलिनमुळे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण होते, त्या ॲक्टिव्हिटीला काय म्हटलं जातं, कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. देन द स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी ऑफ सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम इज ड्यू टू द नॉरॲड्रेनालिन ऑर ॲड्रेनालिन. आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये ॲसिटाइलकोलिनमुळं जी स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण होते त्याला काय म्हणत होतो आपण, कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. त्या तसंच सिम्पॅथॅटिक जी नर्वस सिस्टीम आहे त्या सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममुळं स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण होते. परंतु ही स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी कोणत्या ड्रगमुळे निर्माण होते तर नॉन ॲड्रेनालिन किंवा ॲड्रेनालिन हे जे ड्रग आहेत त्या ड्रगमुळं स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण होते. आता तिकडं ॲसिटाइलकोलिनमुळं होत होती, त्याच्यामुळं आपण तिकडं म्हणत होतो पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. आता इकडं नॉन ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिनमुळं स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये तयार होते, त्यालाच आपण काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी.
त्यालाच काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. द स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी ऑफ सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज ड्यू टू द नॉर ॲड्रेनालिन ऑर ॲड्रेनालिन अँड इज कॉल्ड ॲज ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी म्हटलं जातं. का म्हटलं जातं, तर जी स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण करणारे ड्रग आहेत ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक ॲक्टिव्हिटी. देन द ड्रग्स हॅविंग स्टिम्युलंट ऑर इनहिबिटरी ॲक्टिव्हिटी ऑन ॲसिटाइलकोलिन ऑर नॉन ॲड्रेनालिन प्रोड्यूस फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स. आणि जे काही ड्रग्ज आहेत जे की स्टिम्युलंट किंवा इनहिबिटरी ॲक्टिव्हिटी निर्माण करतात कशामध्ये, ॲसिटाइलकोलिन किंवा नॉन ॲड्रेनालिनवरती प्रोड्यूस, ते काय करतात, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स प्रोड्यूस करण्याचं काम करतात. काय करण्याचं काम करतात, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स प्रोड्यूस करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. देन फॉलोइंग टेबल shows the type of such activities and the consequent source of natural drugs eliciting the such type of response. आणि जे नेक्स्ट स्लाइडमध्ये जो टेबल आहे तो टेबल काय शो करतो की काही ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर त्या ॲक्टिव्हिटी देणारे जे ड्रग आहेत त्या ड्रगचा नॅचरल सोर्स काय आहे आणि त्याचा रिस्पॉन्स काय असू शकतो ते पुढील स्लाइडमध्ये आहे. आता ॲड्रेनालिन आहे. ॲड्रेनालिन जे की आपण पाहिलं होतं की स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी निर्माण करण्याचं काम करतं कशामध्ये, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये. त्याला त्या ॲक्टिव्हिटीला आपण ॲड्रेनर्जिक सिस्टीम म्हणतो. मग ॲड्रेनालिन ड्रग्स एफिड्रिन फ्रॉम द स्टेम ऑफ व्हेरियस एफिड्रा स्पेसिस. ॲड्रेनालिन ड्रग त्याचं एक्झाम्पल काय आहे, एफिड्रिन. आणि ते कशापासून मिळतं आपल्याला, एफिड्रिन फ्रॉम द स्टेम ऑफ व्हेरियस एफिड्रा स्पेसिस. आणि जे एफिड्रा नावाचं प्लांट आहे किंवा एफिड्रा नावाचा ड्रग आहे त्या ड्रगच्या स्टेमपासून, मग त्याच्यामध्ये एफिड्राच्या व्हेरियस स्पेसिस आहे आणि त्या एफिड्राच्या व्हेरियस स्पेसिसच्या स्टेमपासून आपण एफिड्रिन नावाचा ड्रग त्या ठिकाणी मिळवू शकतो. त्यानंतर अँटागोनिस्ट ऑफ ॲड्रेनालिन, अर्गॉट अल्कोलाइड्स फ्रॉम स्क्लेरोटिया ऑफ क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. अर्गॉट अल्कोलाइड्स कशापासून मिळतं, जे की अँटागोनिस्ट ॲड्रेनालिन आहे, कशापासून मिळतं तर फ्रॉम द स्क्लेरोटिया ऑफ क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. हा त्याची मेन स्पेसिस आहे, क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. स्क्लेरोटिया क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया स्पेसिसपासून आपल्याला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲसिटाइलकोलिन लाईक ड्रग्स. इन दॅट फर्स्ट वन इज ॲरेकोलिन फ्रॉम द सीड्स ऑफ ॲरेका कॅटेच्यू. ॲरेकोलिन नावाचं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट किंवा ॲरेकोलिन नावाचा ड्रग आपल्याला कशापासून मिळतो, जे काही ॲरेका कॅटेच्यू आहे त्याच्या सीड्सपासून मिळतं. त्यानंतर पिलोकार्पिन फ्रॉम द लिव्ज ऑफ पिलोकार्पस मायक्रोफायलस. जे पिलोकार्पिन आहे ते कशापासून मिळतं, लिव्जपासून मिळतं, पिलोकार्पस मायक्रोफायलसच्या. त्यानंतर आहे फायसोस्टिग्माइन फ्रॉम द सीड्स ऑफ फायसोस्टिग्मन व्हेनेनोसम. आणि फायसोस्टिग्माइन कशापासून मिळतं, जे सीड्स आहे फायसोस्टिग्मन व्हेनेनोसम त्या सीड्सपासून आपल्याला फायसोस्टिग्माइन मिळतं. त्यानंतर अँटागोनिस्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन, अर्गॉट अल्कोलाइड्स फ्रॉम द स्क्लेरोटिया ऑफ क्लॅव्हिसेप्स पर्पुरियापासून मिळतं. त्याच्यामध्ये काय काय आहे आणखीन, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट आहे. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट त्याच्यामध्ये ट्युबॅक्युराराइन कशापासून मिळतं, फ्रॉम द स्टेम्स अँड लिव्ज ऑफ कॉन्ड्रोडेंड्रॉन टॉमेनटॉसम. कशापासून मिळतं, ट्युबॅक्युराराइन स्टेम किंवा लिव्जपासून. कुठल्या स्पेसिसच्या, डेंड्रोड्रॉन टोमेनटॉसमच्या स्पेसिसपासून. त्यानंतर ट्रोपेन अल्कोलाइड्स हायोसाइन ॲट्रोपिन फ्रॉम सोलॅनस प्लांट लाईक अ बेलाडोना अँड धतुरा. जे सोलॅनस फॅमिली आहे त्या सोलॅनस फॅमिलीच्या प्लांटपासून आपल्याला हायोसन आणि ॲट्रोपिन मिळतं. मग त्याचे ड्रग कुठले आहेत, लाईक दॅट बेलाडोनापासून मिळू शकतं आणि धतुरापासून पण मिळू शकतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन CNS. नेक्स्ट पॉईंट कुठला आहे, ड्रग्ज ॲक्टिंग ऑन CNS और ड्रग्ज ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम. द सेंट्रल नर्वस सिस्टम कंसिस्ट ऑफ
टू मेन पोर्शन कॉल्ड ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टीम ही प्रामुख्याने 2 मेन पोर्शनपासून बनलेली आहे. त्याच्यामध्ये एक म्हणजे ब्रेनपासून आणि स्पायनल कॉर्ड, ह्या 2 मेन पोर्शनपासून काय बनलेले आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम बनले आहे. ब्रेन इज कंप्राइजेस ऑफ सेरेब्रम, सेरेबेलम अँड मेडुला ऑब्लांगेटा. ब्रेन कंप्राइजेस कशापासून झालेला आहे, सेरेब्रमपासून झालेला आहे, त्याचबरोबर सेरेबेलमपासून झालेला आहे आणि मेडुला ऑब्लांगेटापासून त्या ठिकाणी ब्रेन कन्सिस्ट झालेले किंवा कंप्राइज झालेले. देन डिफरंट नॅचरल ड्रग्स इफेक्टिव्ह ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम विथ देअर जनरल मोड ऑफ ॲक्टिव्हिटी आर गिव्हन बिलो. आणि डिफरंट जे नॅचरल ड्रग्ज आहेत ते इफेक्टिव्ह आहेत कशाच्यावरती, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती विथ देअर जनरल मोड ऑफ ॲक्टिव्हिटी आर गिव्हन बिलो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲनालेप्टिक. त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, ॲनालेप्टिक आहे. त्याच्यामध्ये लोबेलिन फ्रॉम लीव्ज ऑफ लोबेलिया निकोटी ॲनिफोला. जे लोबेलिन नावाचं कन्स्टिट्युएंट आहे ते कशापासून मिळतं, लोबेलिन जे लोबेलिया निकोटी ॲनिफोलिया आहे, लोबेलिया निकोटी ॲनिफोलिया स्पेसीज आहे, त्या प्लॅन्टच्या पानापासून, लीव्जपासून आपल्याला लोबेलिन मिळतं. त्यानंतर आहे पिक्रोटॉक्झिन फ्रॉम बेरीज ऑफ ॲनामिर्टा कोकोलस. जे पिक्रोटॉक्झिन आहे ते कशापासून मिळतं, जे त्या प्लांटच्या बेरीज जे आहेत त्या बेरीजपासून. मग ते मेन स्पेसीज काय आहे त्याची, ॲनामिर्टा कॉक्युलस. ॲनामिर्टा कॉक्युलसच्या बेरीजपासून आपल्याला काय मिळतं, पिक्रोटॉक्झिन. त्यानंतर स्ट्रिचनिन फ्रॉम सीड्स ऑफ स्ट्रिचनस नक्सोमिका. जे नक्सोमिका सीड्स आहे त्या नक्सोमिका सीड्सच्या पासून आपल्याला काय मिळतं, स्ट्रिचनिन इज ऑब्टेन बाय सीड्स ऑफ स्ट्रिचनस नक्सोमिका. स्ट्रिचनस नक्सोमिकाच्या सीड्सपासून आपल्याला काय मिळतं, स्ट्रिचनिन. त्यानंतर काय आहे, ड्रग्ज ॲक्टिंग ऑन मेंटल ॲक्टिव्हिटी. ड्रग्ज ॲक्टिंग ऑन मेंटल ॲक्टिव्हिटी. मेंटल ॲक्टिव्हिटीवरती कशा प्रकारे ड्रग ॲक्ट करतात किंवा कुठले ड्रग त्या ठिकाणी ॲक्ट करू शकतात. त्याच्यामध्ये मग मेंटल ॲक्टिव्हिटीमध्ये काय, स्टिम्युलंट आहे, त्यानंतर डिप्रेसंट आहे आणि हॅल्युसिनोजेनिक ॲक्टिव्हिटी आहे. आता स्टिम्युलंटमध्ये काय येतं, कॅफिन फ्रॉम टीपासून मिळणारं जे कॅफिन आहे, कॅफिन ॲज अ स्टिम्युलंट म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर कॉफी आहे आणि कोला. स्टिम्युलंटमध्ये काय आहे, टी, चहा किंवा पत्ती. जनरली आपण जर उदाहरण पाहायचं ठरलं, सपोज एखाद्याला थोडा आळस आल्यासारखा झालेला असेल, जनरली त्याला आपण काय म्हणतो, किंवा आपण चहा वगैरे घेतलं तर थोडं फ्रेश वाटल्यासारखं वाटतं, म्हणजे ॲज लाईक दॅट त्याला थोडं स्टिम्युलंट झाल्यासारखं वाटतं. मग कॅफिन जे आहे त्याच्यामध्ये टीमध्ये असलेलं ते स्टिम्युलंट ॲक्टिव्हिटी करतं. त्यानंतर कॉफी घेतल्यानंतरही थोडं आपल्याला उत्साह आल्यासारखं वाटतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण थोडेफार प्रमाणात स्टिम्युलंट होतो. त्यानंतर कोला. देन डिप्रेशनमध्ये रिझरपाईन आहे फ्रॉम द रूट्स अँड रायझोम्स ऑफ व्हेरियस राउल्फिया स्पेसीज. राउल्फिया नावाचा जो ड्रग आहे किंवा जी स्पेसीज आहे, वनस्पती आहे, त्या राउल्फिया स्पेसीजपासून, परंतु त्याच्या रूट्स आणि रायझोमपासून आपल्याला काय मिळतं, रिझरपाईन नावाचं, आणि ते काय आहे, डिप्रेसंट ॲक्टिव्हिटी शो करतं. रिझरपाईन फ्रॉम द रूट्स अँड रायझोम्स ऑफ व्हेरियस राउल्फिया स्पेसीज. त्यानंतर थर्ड वन आहे हॅल्युसिनोजेनिक ॲक्टिव्हिटी. टेट्राहायड्रो कॅनाबिनॉल नावाचं केमिकल कन्स्टिट्युएंट आहे. ते कशापासून मिळतं आपल्याला, फ्रॉम द लीव्ज ऑफ कॅनाबिस सटायवा. जे कॅनाबिस सटायवाचे लीव्ज आहे, कॅनाबिस सटायवा म्हणजे काय, थोडक्यात गांजा. ठीक आहे, गांजाची जी लीव्ज आहेत त्या कॅनाबिस सटायवाच्या लीव्जपासून आपल्याला काय मिळतं, टेट्राहायड्रो कॅनाबिनॉल. आणि ते काय करतं, हॅल्युसिनोजेनिक त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी शो करतं. त्यानंतर आहे सेंट्रल डिप्रेसंट ऑफ मोटर फंक्शन. नेक्स्ट वन काय आहे, सेंट्रल डिप्रेसंट ऑफ मोटर फंक्शन. त्याच्यामध्ये आहे ट्रोपेन अल्कोलाइड्स, हायोसिन, ॲट्रोपिन फ्रॉम सोलेनस प्लांट लाईक अ बेलाडोना अँड धतुरा. देन नेक्स्ट वन आहे ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी कोण शो करतं, तर मॉर्फिन आणि कोडिन जे आहे ते ॲनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी शो करतं फ्रॉम द पॅपाव्हरस सोमनिफेरम आपल्याला मॉर्फिन आणि कोडिन मिळू शकतो.
आजच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं मग आपण इंट्रोडक्शन पाहिलं कशाचं, नर्वस सिस्टीमचं. नर्वस सिस्टीम कसे बनलेली आहे ॲनाटॉमिकली, दोन ब्रॉड डिव्हिजनने बनलेली आहे. त्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये परत ॲफरंट नर्व्स आणि इफेरंट नर्व्स. त्यानंतर आहे इफेरंट नर्व्स. इफेरंट नर्व्समध्ये परत दोन ॲटोनॉमिक, त्यालाच इनव्हॉल्युंटरी आणि सोमॅटिक व्हॉल्युंटरी. त्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अगेन सब डिवायडेड इंटू 2 टाइप्स. एक म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, सेकंड म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. मग पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये these are mainly associated with the conservation and restoration of energy, and this is exhibited as increase in gastrointestinal motility and secretion, then slowing the heart rate and lowering blood pressure. त्याच्यानंतर sympathetic system mainly associated with the usual effects, and hence they are opposed to parasympathetic nervous system. Then these effects are increase in heart rate, then elevation of blood sugar level, and also increase in vascular effects. त्यानंतर acetylcholine, which is the chemical neurotransmitter which released due to the stimulation of parasympathetic nervous system. Then it is also the transmitter at the ganglia in sympathetic and parasympathetic system. At the neurotransmitter junction of skeletal muscle, then preganglionic sympathetic nerve ending, and some neurons within the central nervous system. And on the other hand, the chemical transmitter released at the postganglionic sympathetic nervous system. Nerves is a non-adrenaline. Hence, stimulant activity of parasympathetic nervous system occur by the acetylcholine, and it is also called as cholinergic activity. Then next one, the stimulant activity of sympathetic nervous system is due to the noradrenaline or adrenaline is called as adrenergic activity. Then the drug having the stimulant or inhibitory activity on acetylcholine or non-adrenaline produce a physiological response. The following tables, मग ते टेबल्स पाहिले. टेबल्समध्ये काय काय पाहिलं आपण, ॲड्रेनालिन ड्रग्ज आहेत. त्याच्यामध्ये एफिड्रिन कशापासून मिळतो की व्हेरियस स्पीसीज ऑफ एफिड्रापासून, त्याच्या स्टेमपासून. त्यानंतर अँटागोनिस्ट ॲड्रेनालिन आहे, ॲर्गोट अल्कोलॉइड्स फ्रॉम द स्क्लेरोटिया क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. देन ॲसिटाइलकोलिन लाइक्स ड्रग्ज ॲरेकोलिन, पिलोकार्पिन आणि फायसोस्टिग्माइन. ॲरेकोलिन फ्रॉम द सीड्स ऑफ ॲरेकिया कॅटेचू, देन पिलोकार्पिन फ्रॉम द लिव्ज ऑफ पिलोकार्पस मायक्रोफायलस. त्याच्यानंतर आणखी काय पाहिलं की फायसोस्टिग्माइन फ्रॉम द फायसोस्टिग्मन व्हेनोसम. त्यानंतर अँटागोनिस्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन अर्गोट अल्कोलॉइड्स फ्रॉम स्क्लेरोटिया क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया. त्याच्यानंतर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट ट्युबॅक्युरेराइन फ्रॉम द स्टेम्स ऑफ लिव्ज ऑफ कोंड्रोडेंड्रॉन टोमिन स्टोम, त्याच्यापासून मिळतं. त्यानंतर ट्रोपेन अल्कोलॉइड्स हायोसिन ॲट्रोपिन अँड सोलेनस प्लांट लाईक दॅट बेलाडोना अँड धतुरा. त्यानंतर ड्रग्ज ॲक्टिंग ऑन CNS. देर आर टू मेन पोर्शन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. Brain is comprises of the cerebrum, cerebellum and medulla oblongata. Then different natural source effective on the central nervous system with their general mode of activity are given below. मग त्याच्या ॲक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या आहेत, ॲनालिप्टिक ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये लोबेलिन फ्रॉम द लिव्ज ऑफ लोबेलिया निकोटी ॲनिफोलिया. त्यानंतर पिक्रोटॉक्झिन फ्रॉम द बेरीज ऑफ ॲनामिर्टा कोकोलस आणि स्ट्रिचनिन फ्रॉम द स्ट्रिचनस नक्सोमिका. त्यानंतर आहे ड्रग्ज ॲक्टिंग ऑन मेंटल अँड ॲक्टिव्हिटी. Stimulant caffeine from the tea, coffee and cola. Depression reserpine from the roots and rhizome of various Rauwolfia species. Then hallucinogenic activity tetrahydrocannabinol from the leaves of cannabis sativa. आणि लास्ट वन काय आहे, सेंट्रल डिप्रेशन ऑफ मोटर फंक्शन. ट्रोपेन अल्कोलॉइड्स हायोसिन ॲट्रोपिन अँड फ्रॉम सोलेनस प्लांट लाईक दॅट बेलाडोना अँड धतुरा. देन एनाल्जेसिक ॲक्टिव्हिटी मॉर्फिन अँड कोडिन फ्रॉम द Papaverum somniferum. Thank you everyone. Next lecture we will discuss the drug under the category. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहणार की ह्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती जे ॲक्ट होणारे ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये हायोसेमाइन आहे, त्याच्यानंतर कॅनॅबिस आहे. हे सर्व ड्रगचा सिनोनेम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कन्स्टिट्यूट आणि युजेस नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करू. थँक्यू.